तर नमस्कार मित्रांनो, नाव माझं कपिल आणि आजच्या व्लॉग बना अभिच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं काळजाच्या कोपऱ्यापासून काचकानी स्वागत करतो. आणि आज आपला अभि दादा गेला आहे कॉलेजला, तर मग इथं हळदीचा व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. आलो गाईज. तर आता गाईज इथं डीजे चालू होणार आहे काही वेळातच. ओके गाईस, तर नवरदेव मिरवण्यासाठी आपण सगळे गावात चाललोय आणि तिकडं आता थोडासा धिंगाणा करतील पोरं. तर बघू आता पुढं काय होतं काय नाही. लेट्स गो. लांबून लांबूनचे पाहुणे आले, पण 10व्या मैलावरचा अभि दादा इथं आले नाही. हा अभि कदम नाही आले. याच्यावर काही प्रतिक्रिया द्या ना भावेश सर. अभिने यायला पाहिजे होतं, त्यांनी खूप नाराज केलेले. मला आश्वासन दिलं होतं आपण नवरदेव सोबत मिरू, तरी आज धोका दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर खूप नाराज आहे. तो ये अभि कदम जो है ना, बड़ा धोखेबाज निकला है. ये लगा नहीं था इतना धोखेबाज होगा. तर ते आपण जरा बाजूला ठेवू आणि आता बघू. मिरवणूक संपायला चालली. आता चौकात आलोय आम्ही. हे बघा गाईस, काका सुद्धा नाचताय. किती भारी आहे. सगळेच खूप खुश आहेत आणि सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे. बघू शकता कसे सगळे आनंदात आहे. तर गाईज आता मिरवणुकीचा कार्यक्रम आवरलेला आहे. सगळे जेवायला बसलेले. बघा गाईज, सगळे बसले आता जेवायला. भेटले सगळे पोरं आले, ज्यांची जेवण बाकी होते सगळे आले इथं आणि बसलेच सगळे. आता मलाच नाही भेटले, सगळ्यांना भेटले. कौन है रे? ये ज्यादा बोल रहा है. अभि दादाचा व्लॉग आहे तो. शुभम दादा पण बसला जेवायला. ब्लॉग चालू बंद कर लवकर. नाट्यासारखं दिसतंय. याला मी मारतो. हे बघा असं. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे लॉन्च वर जायसाठी. तर गाईज आता आम्ही आलोय लॉन्च वर आणि अजून पण अभि दादा आलेले नाही इथं. आणि काय सांगू आता. हे बघा त्याचाच फोन चालू बहुतेक. व्हिडिओ कॉलवर बघतोय सगळं. हे चुकीचं केलं राव अभि दादा. लवकर ये ना. त्या अभिचं जाऊ द्या गाईज. तुम्ही लॉन्च बघा. खूप भारी डेकोरेशन पण लय भारी केलेलं आहे. आणि थांब ना जरा घेतो ना. हे बघा सगळं एकदम भारी. एकदम गाईज अभि कदमची एंट्री. अभि कदमची एंट्री गाईज. हे बघा अभि कदम आले. अभि कदम. ओ अभि कदम. फायनली गाईज अभि कदमची एंट्री. सगळ्यात तिकडं. चल चल.
आजचे दिवस ते बॅग बिग सगळं माझ्याकडे. तर गाईज आता आम्ही दादा आलेला आहे आणि मी आता सरळ आपला फोन त्याच्या हातात देऊन टाकणार आहे. मग तिकडं काही हो त्याचं तो बघून घेईल. आपण इथपर्यंतच भेटणार होतो. बाय बाय. मी काय हा व्लॉग करणार नाही भाऊ परत कधी. लय अवघड काम आहे. ओके गाईज, तर दादा आणि आम्ही सगळे खाली आलोय. तर हा आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. तर आधी आता दादाला आंघोळ घालतील सगळे, त्यानंतर मग हळद लावायचा कार्यक्रम चालू होईल. लेट्स गो. ओके गाईस, तर हे माझे मावशी आणि काका आहे, म्हणजेच नवरदेवाचे मम्मी पप्पा. ओके गाईस, तर फायनली या ठिकाणी आंघोळीचा कार्यक्रम संपलाय आणि आता भावेश दादांनी दादाला कडेवरती उचलून घेतले. आता आम्हाला जायचं आहे रूममध्ये, कारण दादाचे कपडे चेंज करायचे, कारण लगेच आपल्याला हळदीचा कार्यक्रम चालू करायचा आहे. तर आता जाऊया आपण रूममध्ये. लेट्स गो. ओके गाईस, तर फायनली आपला मेन कार्यक्रम म्हणजे हळद लावण्याचा कार्यक्रम आपल्याला आत्ता चालू करायचा आहे. नवरदेव नवरी लवकरच येत आहे, तर सगळे त्यांचीच वाट बघताय. ते आले की लगेच कार्यक्रम चालू करू आपण. हे काय भाऊ कॅमेरा मेकअप आहे, सगळा मेकअप. एक मिनिट. नवरदेवचे मम्मी पप्पा आहेत. काय म्हणते? गावठी भाषेत आई ते काकांना सांग ना काय करायचं. यूट्यूबची ऍड काहीतरी म्हणत होती. आता आपण हिला स्किप करू. काढतोय. लावा. हे यूट्यूबच्या ऍड मध्ये येते. हे बाजू हे बाजू आम्हाला तुम्हाला एक मिनिट. आमचा विचार करायचा ना. लावायच्या आधी जा. आता फोटो काढायला असंच. ओ कोमल वहिनी इकडं बा थोडं. भारी कार्यक्रम झालाय. हा नंबर मला काय बोलता येत नाही. जेवण झालं नाही का? एकदम भारी जेवण. आपण रशी पातोड आहे. काय म्हणतो शेल देऊन टाक. आबीला दिला ना शेल. बरं निघू का सर? नाही पुढे यार. तो याला तेवढं भावेश, मी, सूरज, बंट्या. कधी कोण म्हटलं? तू जाऊ काही झोप येते का? झोप येते. चक्कर मारून येऊ ना. काय चक्कर मारून. ओके गाईस, तर जाम दमलोय. आधी मी चेंज करतो, मग तुम्हाला भेटतो. ओके गाईस, तर फायनली तुम्ही हळदीचा व्लॉग बघितलाच असेल. हळद वगैरे तर झाली आहे. आता आम्ही चेंज वगैरे केलं आणि सगळे झोपलो आहे. उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता उठायचं आहे, कारण वैदिक पद्धतीने त्यानंतर संध्याकाळी रात्रीचं लग्न आहे.
तर आता तर लॉन्समध्येच आहे. दादा ते झोपले, मी आणि ऋषी दादा बाहेर फिरतोय कारण झोप नव्हती लागत. तर आता थोड्या वेळाने मध्ये जाऊ आणि झोपून घेऊ. आणि ज्यांनी कोणी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.